हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जे घडलं आहे ना प्रेक्षकांनो, तर खरंच खूपच इंटरेस्टिंग असं आहे ते. आता इथे शर्वरीचा जो काही ड्रामा सुरू आहे, तर त्याचा शेवट होण्यात आहे. असंच तर काही येणाऱ्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. नेमकं शर्वरीने स्वतःच्या गुन्ह्याची फाईल ही स्वतः जानकीकडे दिलेली आहे. पण नेमकं कशी बरं? तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे जानकी आणि शर्वरी ह्या दोघी असतात. तेव्हा जानकी शर्वरीला बोलत असते, "तुम्ही फोन तर जाळून टाकला, पण मात्र हा एकच पुरावा नव्हता, की जो की नानांचा ज्याने खून केला त्या आरोपापर्यंत तो पोहोचू शकेल. कारण त्याच्या व्यतिरिक्त आणखी देखील एक पुरावा आहे आणि तो म्हणजे नानांची डायरी." असं काही इथे खूपच ठसक्यात इथे जानकी शर्वरीला बोलत असते आणि आता हे ऐकून मात्र इथे शर्वरी मात्र घाबरते. आता जानकी शर्वरीला बोलते, "वंसा, तुम्ही जो गुन्हा केलाय ना, त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आणि ते मिळवल्याशिवाय मी मात्र गप्प बसणार नाही." असं काही तिला बोलते आणि आता जानकी तिकडनं जाते. आता जानकी गेल्याच्या नंतर शर्वरी ही विचारात पडते, नेमकं नानांची डायरी असेल कुठे? कशी शोधावी? असं काही ती विचारात पडते आणि नंतर जे आहे तर शर्वरी ही राहुलकडे जाते. राहुलला बोलते, "राहुल, मला एक मास्क आणि एक कॉस्ट्यूम हवाय." असं काही ती बोलते. आता तिला पूर्ण तो काळ्या कलरचा ड्रेस आणि मास्क हे सगळं काही अगदी चोराचे कपडे तिला हवे असतात. आता असा काही ड्रेस घेते. आता तिने तसे 2 ड्रेस मागवलेले असतात. तिला एक ड्रेस ऐश्वर्याला द्यायचा असतो आणि एक तिला स्वतःला घालायचा असतो. आता त्या ज्या आहे तर शर्वरी ही नानांची डायरी शोधून काढते आणि नंतर ती ऐश्वर्याला बोलते, "ऐश्वर्या." आता ती जी आहे तर रात्रीच्या वेळेस सगळे जेव्हा झोपतात, तेव्हा ती डायरी शोधून काढते आणि तिने आता जो काही कॉस्ट्यूम घातलेला असतो काळ्या रंगाचा, चेहऱ्यावर मास्क, तसंच सेम टू सेम तिने ऐश्वर्याला देखील घालायला सांगितलेला असतो. आता तिथे प्रेक्षकांनो गंमत म्हणजे अशी, की नेमकं खरंच त्या वेशात ऐश्वर्या आहे का जानकी आहे? आता हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच बघायला मिळणार आहे. पण मात्र आता इथे शर्वरी ही ती डायरी घेते आणि ऐश्वर्याकडे देते आणि ती बोलते, "ऐश्वर्या, हे घे डायरी नानांची. आता ही डायरी घे आणि जाळून टाक." असं तिला बोलते. तेव्हा ती डायरी आता ती ऐश्वर्या घेते. पण असं तर वाटतं प्रेक्षकांनो, की ती ऐश्वर्या नसून जानकी आहे. पण मात्र हे तर आपल्याला पुढेच कळणार आहे. आता तेव्हाच ती डायरी आता ऐश्वर्याच्या हाती लागते. पण मात्र प्रेक्षकांनो गंमत म्हणजे अशी, की त्या कॉस्ट्यूममध्ये ऐश्वर्या असो किंवा जानकी असो, पण मात्र पुरावा तर तो जानकीकडेच जाणार आहे. कारण ऐश्वर्या आणि जानकी हा एक टीम आहे आणि मात्र शर्वरी ही वेगळी आहे. पण शर्वरीला याचा अंदाजच नाहीये. शर्वरीला असं वाटतं, की ऐश्वर्या आणि ती त्या दोघी एक टीम आहेत. पण मात्र इथे शर्वरीचा खेळ फसलेला आहे. स्वतःच्याच गुन्ह्याची फाईल तिने इथे जे आहे तर ऐश्वर्याकडे दिलेली आहे. पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं आता या डायरीच्या आधारे खरंच जानकी शर्वरीचा गुन्हा हा सगळ्यांसमोर आणू शकेल का? तिला तिच्या केलेची शिक्षा मिळेल का? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.